उल्हासनगरात हिल लाईन पोलिसांचा धडाका, 15 संशयित ताब्यात. नेहरू गार्डन ते दशहरा मैदानापर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन, हिस्ट्री शीटर आणि तडीपार आरोपींचा शोध. उल्हासनगर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी हिल लाईन पोलिसांची विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले होते. नेहरू गार्डन, कुर्ला कॅम्प, दशहरा मैदान यांच्यासह विविध परिसरात पोलिसांनी अचानक कारवाई करत तब्बल 15 संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. उल्हासनगरातील संवेदनशील आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरामध्ये हिल लाईन पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. नेहरू गार्डन, कुर्ला कॅम्प, दशहरा मैदानसह विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणी आणि शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान हिस्ट्री शीटर, तडीपार आरोपी तसेच वारंवार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे पोलिसांनी तब्बल 15 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या हालचाली आणि पूर्वीच्या गुन्हेगारी रेकॉर्डची पडताळणी करण्यात येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांनी वचक निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलेच धाबे दणाणले आहेत. CNN महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सलीम मंसूरी, उल्हासनगर, ठाणे. कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते राबवलेलं आहे. काय यामागचा उद्देश आहे आणि काय सांगणार? आज अमावस्या असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशनचं आज आयोजन केलेलं आहे. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी आणि जवळपास 25 अंमलदार हे सहभागी झाले होते. या कॉम्बिंग ऑपरेशनचा उद्देश जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, पाहिजे आरोपी आहेत, फरारी आरोपी आहेत, हिस्ट्री शीटर आहेत, त्याचप्रमाणे जे वारंवार शरीराविरुद्धचे गुन्हे करतात यांना चेक करून त्यांच्यावर कारवाई करणे हा उद्देश होता. त्याचबरोबर अमावस्येच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी गांजा सेवन करणे, मद्य सेवन करणे आणि त्यातून जे वाद आणि भांडणं होतात त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही आज हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं. कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही नेहरू गार्डन, वसंतशाह दरबार, दशहरा मैदान, वीर तानाजी नगर, कुर्ला कॅम्प, नेहरू या ठिकाणी आम्ही तसेच प्रेमनगर टेकडी, पाण्याची टाकी या ठिकाणी अशा चेकिंग करता वेगवेगळ्या टीम आम्ही स्थापन केल्या होत्या. तडीपार गुंडांना चेक करण्यासाठी आम्ही टीम नेमली होती. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास आत्तापर्यंत 15 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आता त्यांचे अभिलेख तपासून त्यांची पुढील आम्ही कारवाई करत आहोत. सर, अशीच कारवाई शहरामध्ये सुरू आहे? हा, संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आजचं कॉम्बिंग ऑपरेशन हे राबवलं जात आहे.